लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय। तसंच 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी केली। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट-सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुमच्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आज लक्षात घ्या दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल पहिला टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। आता लक्षात घ्या ज्या उरलेल्या लाडक्या बहिणी त्यांना 2 तासामध्ये सगळे पैसे येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होणार तुम्ही बघा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। कोणती आहे ते तुम्ही बघू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लक्षात घ्या काल लाडक्या बहिणींना पहिला हप्ता हा मिळालाच असेल बरोबर। कोणाकोणाला पहिला जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा हा काल मिळालेला आहे, कारण पहिला दिवस काल होता। आज दुसरा दिवस दुसरा टप्पा आहे। त्यामुळे अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की आज बहिणींना पुन्हा पैसे येणार आहेत। लक्षात घ्या 5500 रुपये वाटप होणार आहेत। काल लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले आहेत। 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। दररोज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। आता तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे लागेल, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पाहावा लागणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे आपण देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचे 4 प्रश्न आहेत। आधी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा मला की कोणाकोणाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काल आलेला आहे, कारण काल पहिला टप्पा होता, काल सुरुवात झालेली आहे। भरपूर जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे। आज पुन्हा दुसरा टप्पा येत आहे, त्यामुळे आताची ही सर्वात मोठी अपडेट येत आहे। लाडकी बहिणींचे पैसे हे आज पुन्हा एकदा जमा होणार आहेत। हे वाटप 3 दिवस चालणार होतं, काल म्हणजेच 4 नोव्हेंबर, आज 5 नोव्हेंबर, उद्या 6 नोव्हेंबर आणि परवा 7 नोव्हेंबर राहिलेल्या लाडक्या बहिणींना असे हे वाटप होणार आहेत। या क्रमाने हे 3 दिवसात 4 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटपाचा कार्यक्रम आपल्या लाडक्या बहिणींसाठी होणार आहे। त्यामुळं चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुम्हाला तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला किती रुपये मिळाले, तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे का, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे का। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता तुम्ही म्हणाल की ई-केवायसी केलेलं नाही, मग आमचं नाव बाद झालं का? नाही, अजून देखील ई-केवायसीचं त्यांनी 18 तारीख सांगितलेली आहे, परंतु मला असं वाटतं की ही जी तारीख आहे ती पुढे ढकलायला पाहिजे, कारण वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, ॲप्लिकेशन मोबाईलवरून ते काम करत नाही। त्यामुळं ही जी वेबसाईट आहे किंवा हे जे ई-केवायसीचं प्रकरण आहे ते मला वाटतं की पुढे जाईल। कोणाकोणाला वाटतं ई-केवायसी बंदच केली पाहिजे, कारण ई-केवायसीमुळे कदाचित आपल्याला भरपूर लाडक्या बहिणी बादसुद्धा होताना दिसत आहेत। कारण काही लाडक्या बहिणी तिथं आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी
या KYC दरम्यान वगळल्या जाणार आहेत. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं. आता तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत आज तुम्हाला मी सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं खातं. दुसरी गोष्ट ज्या सरकारी बँका आहेत त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट ज्या लाडक्या बहिणींची पहिल्यांदा त्यांना सप्टेंबरचा हप्ता आला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. त्यासोबतच प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. तर तुम्हाला बँकेत पैसे आले कसे कळणार. तर तुम्हाला पहिल्यांदा तर मोबाईलवरती मेसेज येईल जर तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंटला कनेक्टेड असेल तर. नसेल तर तुमच्या मोबाईलवरती जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती लॉग इन करा आणि ट्रान्झॅक्शनमध्ये चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहिणीचा मेसेज आलेला आहे का 1,500 रुपयांचा. कारण आदित्य तटकरे मॅडमांनी पुन्हा सांगितलं आहे की आज पुन्हा राहिलेल्या महिलांना पैसे येणार आहेत. जर पैसे आले नसतील तर घाबरू नका. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, 2 दिवस हे पैसे येणार आहेत. परंतु तुम्ही म्हणाल मग आम्हाला पैसेच नाही आले तर काय. कारण गेल्या वेळेस देखील असंच झालं. सप्टेंबर महिन्यात भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेच नाहीत कारण त्यांचं नाव यादीतून कट केलेलं आहे. त्यामुळे आता हे कसं करायचं चेक ते मी तुम्हाला आता 2 मिनिटात सांगतो आहे की तुमचं नाव हे यादीत असेल का नाही. हे कशावरून तुम्ही पडताळणी करू शकता किंवा तुम्हाला कसं कळेल की आपलं नाव हे यादीमध्ये आहे का नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं जे यादीत नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं सांगतो. लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे जर तुम्हाला घर बसल्या समजून घ्यायचं असेल तर सांगतो या. पहिला पर्याय. दुसरा पर्याय तुम्ही डायरेक्ट अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा यादीत चेक करू शकता जर तुम्हाला हे काही कळत नसेल तर. दुसरी गोष्ट सरळ सोपी आहे. अंगणवाडीमध्ये जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे माझं नाव यादीत आहे का हे मला तुम्ही प्लीज सांगा. जर तुम्हाला नसेल तर मग तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही. ऑक्टोबरचाच नाही तर इथून पुढचा कुठलाच हप्ता तुम्हाला हा येणार नाही. तुम्ही योजनेतून बाहेर व्हाल. जर घर बसल्या तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला KYCची वेबसाईट ओपन करायची आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनाची वेबसाईट ओपन करायची आहे. KYCवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला OTP आला तर तुमचं नाव हे यादीत असणार आहे. जर तुम्हाला OTP आलाच नाही तर तुम्हाला एक मेसेज येतो तो म्हणजे तुमचा सदर आधार क्रमांक हा पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही. अशा हे आल्यानंतर तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी अप्लाय करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार बघा. आपल्याला जिल्ह्यांची यादी तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. काल उशिरा बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे त्याचं बिगुल वाजलेलं आहे. 4 डिसेंबरच्या त्या दिवशी ते तिथं निवडणूक असणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्तासुद्धा त्याच्या अगोदरच वितरित करण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या हप्त्यानंतर लगेच नोव्हेंबरचा हप्ता हा दिला जाणार आहे. त्यामुळे हे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते 2,500 रुपये असे मिळून 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं येणार आहेत. बघा आज पहिल्यांदा 1,500चा मेसेज येईल, परत 1,500चा येईल, परत 2,500चा. त्यामुळं एकदम 5,500चा मेसेज येणार नाही. परंतु टप्प्याटप्प्यानं तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये हे पैसे नाहीत. कारण नोव्हेंबरचा हप्तासुद्धा त्यांना आधीच द्यावा लागणार आहे. कारण आहे निवडणूक असल्यामुळं हे तुम्हाला आधीच पैसे मिळणार आहेत. परंतु आपलं नाव पात्र यादीत असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर ते आजच्या आज करून घेणं हे तुमचं काम आहे. लक्षात घ्या. जर तुम्ही हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचं नाव जर यादीत नसेल तर तुम्हाला इथून पुढे कुठलाही हप्ता मिळणार नाही. ह्याचीसुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कोणाकोणाला हप्ता आलेला आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.